सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी कोटी कोटी या ठिकाणी प्रणाम करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ही जयंती साजरी करत असताना आपल्या सर्वांमधला जो उत्साह आहे, हा उत्साह आपली या हॉलमध्ये असलेली जवळपास 50% बालगोपाळ मंडळी आहे, या सगळ्या मंडळींना प्रेरणा देणारी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आम्हाला वेगळा सांगावा लागणार नाही। त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक प्रसंगामधून आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये कसं जगावं याची प्रेरणा देणारा राहील। आणि म्हणून आज आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। बाबासाहेबांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रतिमा या ठिकाणी लावलेल्या आहेत। बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो आपणा सर्वांना संदेश दिलेला आहे, हा संदेश आयुष्यभर आपणा सर्वांना मार्गदर्शन करत राहील। आपण गेल्या वर्षीची आंबेडकर जयंती याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात साजरी केली। वरच्या बाजूला अभ्यासिका आपण बनवलेली आहे, आपल्यापैकी बहुतेक जण त्याचा लाभ घेत असणार। मला या ठिकाणी विशेष अभिनंदन करावं असं वाटतं आमच्या एका सहकार्याचं, ज्यांनी याच वास्तूमध्ये आपला अभ्यास करत करत पोलिसाची आपली PSI ची परीक्षा ही पास केली आणि आपणा सर्वांच्या मधून शिक्षण घेत घेत काबाड कष्ट करत एक माणूस या ठिकाणी उच्च पदाला जाऊन पोहोचला। सूर्याकडे नुसतं पाहिलं की प्रकाशाची भावना निर्माण होते आणि सूर्याचा तेजोमय या ठिकाणी प्रकाश आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देत राहतो। त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या भवनामध्ये आपण आलं की नुसतं त्या नावानं आपल्याला या ठिकाणी स्फुरण संचारतं। मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ही जादू आहे। आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। पनवेल शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फलक लागलेले आहेत आणि एका फलकावरती त्या ठिकाणी मी वाचलं की आपल्या शरीरावरती आपल्याला डोकं आहे याचं भान ज्यांच्यामुळे आपल्याला आलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। अनेक वेळेला आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते, गर्दीचा एक भाग म्हणून आपण बनून जातो, पण या गर्दीमध्ये उभा असताना सुद्धा आपल्यामध्ये स्वत्वाची जाणीव ही निर्माण करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये आहे, याची खऱ्या अर्थानं आपल्याला जाणीव जर कोणी करून दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेली आहे। आणि म्हणून कोटी कोटी उद्धरली पुढे भीमराया तुझ्यामुळे असं आपण ज्यावेळेला म्हणतो तर खऱ्या अर्थानं कित्येक आपल्या तुमच्या आमच्या मधले सर्वसामान्य बहुजन समाजामधले मागासवर्गीय समाजामधले अनेक लोकांना जगण्याची आणि स्वाभिमानानं जीवन जगण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करत असतो। नगर परिषदेनं ते जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। पुढच्या वर्षी अधिकाधिक संख्येनं आपण एकत्रित येण्याची आवश्यकता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं हे आपण विसरूयात नको आणि म्हणून ही जयंतीचा कार्यक्रम अधिकाधिक भव्य कसा होईल। मला मान्य आहे की अनेक वेळेला अनेक ठिकाणी याच वेळेला आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम सुरू आहे आता आणि त्यामुळे प्रत्येक जण सुरुवातीला अभिवादन करायला येतो आणि आपापल्या कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यासाठी तिकडे जातो। ठीक आहे, हेही कार्यक्रम साजरा करण्याचं एक माध्यम असू शकतं, पण मला असं वाटतं की एक मिरवणूक हा आपल्या या ठिकाणी शहराचा नगर परिषदेवरती केवळ आयोजनाची जबाबदारी आहे, पण आपल्या सर्वांवरती ते आयोजन यशस्वी करण्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे आपापले कार्यक्रम जे असतील ते ही मिरवणूक संपली, एकदा हा कार्यक्रम संपला की मग आपण आपला कार्यक्रम करा, काही हरकत नाही, पण मग हा कार्यक्रम चालू आहे त्याच वेळेला आपला कार्यक्रम करायचा। तर त्यामुळे ही मिरवणूक जी आहे ही मिरवणूक पनवेल शहराच्या वेगवेगळ्या भागातून जाणार
पनवेल शहराच्या वेगवेगळ्या भागातून जात असताना तिथली जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते म्हणून त्यावेळेला आपल्या घराच्या या ठिकाणी खाली येऊन उभी राहील, बिल्डिंगच्या खाली येऊन उभी राहील, तर त्यावेळेला आजची मिरवणूक ही भव्य झाली असं त्यांचं सगळ्यांचं मत झालं पाहिजे, असा आपल्या सगळ्यांचा सहभाग व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मिरवणूक मोठी का व्हावी, तर या मिरवणुकीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आमच्या मनामध्ये असलेल्या भावना या व्यक्त करत असतो. बँड आल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रफुल्लित होऊन या ठिकाणी नाचायला सुरुवात केली. आपल्या मनामध्ये ही भावना आहे की आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे. आम्हाला ज्यांच्यामुळे स्वाभिमान मिळाला, आम्हाला ज्यांच्यामुळे जगण्याची ओळख मिळाली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतोय आणि म्हणून आपण या ठिकाणी आनंदानं नाचत होतात, बेभान होऊन नाचत होतात. मला वाटतं की हे आनंदानं नाचणं, बेभान होऊन नाचणं हे आपल्या सगळ्यांच्या या उत्सवामध्ये मनापासून सहभागी होण्याचं लक्षण आहे. पण आपण जसे याच्यामध्ये सहभागी झालो, आपले मित्र परिवारातील मंडळी, आपल्या सोबतचे राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, अन्य वेगवेगळ्या स्तरातले कार्यकर्ते यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या शाळांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होतात. काही शाळांच्या परीक्षा चालू असू शकतील, पण ज्यांच्या परीक्षा संपल्या अशा लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. याच्यासाठी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी विशेष मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या व्यक्ती जे समाजामध्ये तुम्ही आम्ही वावरतो, आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी येतो, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या भावना व्यक्त करत असताना ज्याप्रमाणे आमचा व्यक्तिशा वाढदिवस असेल तर आम्ही 10 लोकांना बोलवतो आणि आमचा वाढदिवस साजरा करतो. पण बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करायला आपल्या मित्र परिवाराला बोलवायला आपल्याला कुठली अडचण आहे? आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कदाचित संध्याकाळी आपण अजून 10 कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ, पण हा एक कार्यक्रम हा तुम्ही आम्ही जाऊ पण हा कार्यक्रम चालू राहील. नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की तुम्ही आम्ही कदाचित नसू पण ही आंबेडकर जयंतीची मिरवणूक चालू राहिली पाहिजे. आणि म्हणून माझ्या आपल्याला कळकळीचं आव्हान आहे की काही करून या ठिकाणी आपण पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त जल्लोषानं आलं पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागूया. आपण सर्व मंडळी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होता, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता. या सगळ्या कार्यक्रमांचा पेरुमणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्या जयंतीची मिरवणूक ठरली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळेजण उत्साहानं सहभागी होऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचे अनेक प्रसंग मी काय तुम्ही बसलेले प्रत्येक जण या ठिकाणी सांगू शकेल, पण ते सांगण्यात त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा वेळ घालवत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुमची आमची सगळ्यांची आहे. याच्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. इतकंच या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण जे उल्हासाने सहभागी झालात आपण सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.